शाम मस्तानी मदहोश किए जाए, मुझे डोर कोई खींचे तेरी ओर लिए जाए। ये शाम मस्तानी मदहोश किए जाए, मुझे डोर कोई खींचे तेरी ओर लिए जाए। दूर रहती हो तुम, मेरे पास आती नहीं, होठों पे तेरे कभी प्यार आती नहीं। ऐसा लगे जैसे कि तू हंसकर जहर कोई पिए जाए। शाम मस्तानी मदहोश किए जाए, मुझे डोर कोई खींचे तेरी ओर लिए जाए। नमस्कार मंडळी, आपलं YouTube वरती स्वागत आहे. मी प्रकाश भरत आपल्याशी बोलत आहे. बरं, तर आपण बांबर्डे सोबत बोलतो ना. बांबर्डे सोबत काय ते आपले त्या विजयलक्ष्मी पंडित आहे ना, वरनं त्या पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या भगिनी, त्यांचं तिथे काय साखर सासर होतं, सॉरी. तर आणि ते त्यांच्याकडे ते पंडित म्हणून ना, तर पंडित नावाचे गृहस्थ होते, असे चांगले व्यवस्थित अंगावर होते, हाफ सदरा लेंगा घालून ते असे असायचे तिकडे, ते गच्चीवर त्यांच्यावर फिरत. आणि त्यांची मोठे नात होते, क्षमावळे, ते बालमंडमध्ये होते. तर नंतर त्यांचे खाली डॉक्टर गोखले म्हणून होते, ते गोखले डॉक्टर वारले, पण त्याचा मुलगा, मग त्याचा परत त्याचा मुलगा, म्हणजे असे ते डॉक्टर होते म्हणजे मुख्य जे डॉक्टर गोखले होते मुख्य, त्यांचा मुलगा, त्याच्यानंतर त्यांचा नात, असे त्यांनी ते प्रॅक्टिस करत होते. त्यांची मुलगी होती कुंदा म्हणून चांगले म्हणे होते. तर हे सगळे आमच्यामध्ये चांगले होते. बऱ्याच रस्त्यात कधी भेटले तर विचारपूस करायचे. त्यांच्या खाली ख्रिश्चन नव्हते, फॅमिली होती. त्या बाई टेलरिंगचं काम करायचे आणि त्यांना दोन मुलगे आणि एक मुलगी होती, रोजलीन माळ होती पनोसमध्ये, आणि त्यांची मुलगी सेंट मायकल हायस्कूल. तर असं सगळं परिवार होता. आणि त्यांचे जे त्यांच्याकडे वडीलधार म्हणजे त्यांचे वडील म्हणजे ते काय करत होते कलर मला काही कल्पना नाही, पण काय असं ते त्यांना दारू प्यायची फार सवय होती. मग त्यांच्या घरात फार भांडण व्हायची. मग मग ते मुलगे बिलगे त्याच्या अंगावरतीवर जायचे, काय असं असेल काय त्यांचं भांडण बघून त्या माणसाची आपल्याला मला भीती वाटायची. तर ते काय तिथं काय झालं, ते त्यांच्या त्याच बिल्डिंगवर स्टार म्हणून हे होतं, टेलरचं दुकान होतं, स्टार टेलर. त्यांचा तर हे तो मास्तर म्हणतो मेस्ता व्हायचे होते ते पण मेस्ता ते. तर ते आणि त्याच्याकडे रावजी म्हणून एक दर्जी होता, टेलर. तर तो आमच्याकडे यायचा अशी ओळख होती. त्याने तो आमच्या भाचीसाठी काही ते फ्रॉक शिवला, तो आणायचा होता मला, म्हणून मला घरी सांगितलं जा आणशील त्याच्याकडे. तर म्हटलं नाही, म्हटलं मला काय थोडंसं मोकळं वाटत, घरात बसायला कंटाळा यायचा. गेलो मी फ्रॉकवर घेऊन, असं उतरत होते का ते गृहस्थ फुल असे प्यालेले आणि असे थोडेसे झावळ असे घेत होते. त्या पायरी उतरतो मला म्हणलं, हे तुझं नाव काय? माझे नेम. म्हटलं प्रकाश. मी त्याला हळू घाबरून झाला, त्याला पकडला हात. त्यावेळेला काय होतं, गोवा हिंदुस्थानच्या म्हणजे गोवा मुक्त नव्हता, तर हे निघायच्या त्यावेळेला मिरवणुका वगैरे निघायच्या, गोवा हिंदुस्थान का नाही किसी की बाप हा वगैरे अशा काय घोषणा. मी पण कधी त्यांच्या गोळा असतात ते बाहेर बघत गुगल व्हायला होतं त्यांच्या घोषणा. तर मला काय गोवा म्हणते, गोवा म्हणते तर काहीतरी चालते चळवळ मग काय, मग गोवा म्हणते नंतर हात पकडला तरी म्हटलं, मला वाटत घाबरलं त्याला मी. नाही मग हा गुड बॉय, स्कूल जाते, हा जाते. मग काय तर पोएम बोला पोएम. मला थोडं माहिती काही माझा तो रमेश पै म्हणून मुलगा होता, तो त्या फोनसेकडून बघितला.
त्यांच्याकडे शिकत होतो. तो येऊन शिकायचा, मी त्यावेळी खेळत असतो ना, त्याच्यावर तो एबीसीडी, मी पण एबीसीडी वगैरे करायचो. तर तो पोएम म्हणायचा, तो पण जॅक अँड जिल वेंट ऑफ द हिल असं वाटतं काय ते बोललो. हा, गुड बॉय, येलो, हे ऍपल, जाऊ जाऊ. मला नाही नाही म्हणताय याला. तो आमचा तो फरशी होता, तो बेचार असतो म्हणतात. पण मी पण घेतलं. हा, मग काय असतं त्याच्यानंतर बरेच माणसं उदारचंद होतात ना. मला घेऊन आलो मग घरी. असं आहे ते. अशा गोष्टी होत्या की ते बांबोळण्या संबंधी म्हणून. तर ठीक आहे. तर मग आता आपण उद्या भेटू पुन्हा दुसऱ्या काही गोष्टी करायला. ते एक बांबोळण्या संबंधीच एक मानवी गोष्ट सांगणार आहे. ठीक, चला, नमस्कार.